आज आपण कालमापन म्हणजे शिकणार आहोत. त्यासमोर आपण आता एक घड्याळ बनवायला आहे. घड्याळामध्ये 12 तास असतात. तर आपण त्यामध्ये 12, 1, 2 असे नंबर दिलेले आहेत. घड्याळामध्ये प्रामुख्याने 2 काटे असतात. आपण याचा वापर काटे म्हणून करूया. हा एक छोटा काटा असतो, याला तास काटा असतो, आणि हा मोठा काटा असतो, याला मिनिट काटा असतो. मग हा तास काटा समजा मी इथे 9च्या समोर ठेवला, हा मिनिट काटा मी बरोबर असा 12वर ठेवला, तर घड्याळामध्ये 9 वाजले असं म्हणतो. 9वर ठेवला तर याला घड्याळामध्ये 9 वाजले असं म्हणतो. त्याच्यानंतर समजा मी हा तास काटा 2च्या पुढे ठेवतोय आणि हा मिनिट काटा मी 5वर ठेवतो. 2च्या पुढे तास काटा आलाय म्हणजे 2 वाजून 5वर आलाय म्हणजे 25 मिनिटे होतात. प्रत्येकामध्ये 5 मिनिट, तर 2 वाजून 25 मिनिटे आहे. आणि जेव्हा हा मिनिट काटा 3वर येतो, 2 वाजून 15 मिनिटे म्हणजे 2:15 वाजले. ओके, तर अशा प्रकारे याच्या मदतीने आपण किती वाजले. समजा मी हा 10वर ठेवला, त्याला 10 वाजून म्हणायचं. 10च्या पुढे ठेवला आणि 6वर ठेवला, 10 वाजून 30 मिनिटे म्हणजे याला 10:30 वाजले. आणि 9वर आला, 10च्या थोडा पुढे ठेवला तर याला 10 वाजून 45 मिनिटे म्हणजे 11:15 वाजले असं आपण. याच्यामध्ये कोण सुद्धा होता. आता घड्याळाच्या 2 काट्यामध्ये लघु कोण झाला. जेव्हा घड्याळात 9 वाजले जातात असे 9, तेव्हा घड्याळात काटकोन म्हणजे हे समजून घ्यायचं की घड्याळात 3 वाजता आणि 9 वाजता काटकोन, 10 वाजता, 11 वाजता, 1 वाजता आणि 2 वाजता लघुकोन. आणि पुन्हा जर 4 वाजले तर विशाल कोन, 5 वाजले तर विशाल कोन, 6 वाजता सरळ कोन, सरळ कोन, आणि 7 वाजता, 8 वाजता विशाल कोन. आणि बरोबर जर तास काटा 12वर, मिनिट काटा 12वर, तर बरोबर 12 वाजले असतात. समजते सगळ्यांना. आता यानंतर मग तुम्ही घड्याळातली वेळ दाखवा.